नमस्कार. जय शिवराय, जय ज्योती, जय भीम. 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिवस. पण हा दिवस का साजरा केला जातो? 7 नोव्हेंबर 1900 रोजी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूल म्हणजे आत्ताचे प्रतापसिंह हायस्कूल मध्ये एका लहान मुलाने इंग्रजीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. त्या मुलाचे नाव भीमराव. त्या दिवशी त्या लहान मुलाला कदाचित कल्पनाही नसेल शाळेतलं हे पुस्तक एक दिवस भारताच्या संविधानाचा पाया बनेल. या छोट्या हाताने लिहिलेली अक्षरे कोट्यावधी लोकांचं आयुष्य सुधारेल आणि तोच विद्यार्थी पुढे भारताच्या संविधानाचा शिल्पकार आणि जगासाठी सिम्बॉल ऑफ नॉलेज बनेल. जगात सर्वात जास्त पुतळे असणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या विचारांवर जगभरातील विद्यापीठात अभ्यासक्रम आहे. बाबासाहेबांनी दाखवून दिले की शिक्षण ही फक्त पदवी नाही तर ती समाज बदलण्याची ताकद आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने 2017 पासून 7 नोव्हेंबर हा दिवस सर्व शाळा व विद्यालयात साजरा केला जातो. विद्यार्थी दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बाबासाहेबांसारखे शिकूया, विचार करूया आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज घडवण्याचा प्रयत्न करू. या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे, या वाऱ्याने मावळणारी जात आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही तुफानातले